नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात संपत जाधव लिखित नातं या कादंबरीचा शेवटचा भाग, अर्थात भाग 23वा. नवरा बायको दुबळपण विसरून साऱ्यांच्या मोरं करत होती. नातवंडांना खाली ठेवत नव्हती. सीती दळण्या काढण्याला सुनांना पोरींला हात लावू देत नव्हती. भाजण्या भाजून झाल्या त्या. तिनं जातेची पाळं कुंच्यानं झाडली, ढिल्ला पडलेला खोटा वरुट्यानं ठोकला, मोकळं जातं अर्धवट फिरवलं, तशी तोंडात बसलेली पाल सळासळा बाहेर पळाली. तिला बघून सीती मागं सरून जोरात किंजळली. तिच्या किंजळल्यानं सारी पळत आली. काय झालं म्हणून साऱ्यांनी कालवा केला. ती अवदसा पाल जात्याच्या तोंडात लपलेली. जातं जसं फिरलं तशी भळाभळा पळाली. तोंड कसंनुसं करत पदरानं तोंडावरचा घाम पुसला. आये राहू दे की, बस आता. पोरी बोलल्या, पर विचारात पडल्यागत निस्ती ती बघत राहिली. चिक चिक आवाज झाला. तिनं वळखलं. ती इवसीवर रडली. तिचं मन किसाळलं. अंगावर सरदिशी काटा उभा राहिला. अगं आये राहू दे म्हणती ना. राधीनं आईचा हात धरून मागं घेतली. अगं राधा, तू कशा पाय, असं म्हणत तिने पटक्यानं जात्याजवळ जाऊन जातेची पळी उचकाटली. बारकाईनं बघितलं. पुन्हा विचारात पडल्यावानी झाली. तिने जोण्यार घेऊन जात्याच्या दोन्ही तळ्या पुसून पुन्हा बसवल्या. मोठा घास घालून गरारा फिरवलं. पुन्हा जातं उचकाटून आतलं बाहेरचं पीठ भरून काढलं आणि दळाया बसली. जातं गरगरा फिरत होतं, पण ती पाल तिच्या नजर मोरणं हटाना. पिठात चेंगरली असती तर काय झालं असतं. तिच्या काळजात कसनुसं झालं. कसला सुकून दावून गेली रांड. त्याच वक्ताला पाल पुन्हा चुकचुकली आणि तिच्या काळजात खड्डा पडला. दिवाळीची पहिली आंघोळ झाली. तळणं मळणं सुरू झालं. दिव्यांच्या उजेडाने गाव पेटल्यावाने दिसायला लागलं. फटाकडं धडाडत होतं. नातू टिकल्या वाजवत होतं. आजी त्यांच्या मागं पळत होती. भाऊबीजेचा दिस. भाव आल्यानं भनिया आनंदलेल्या. नव्या साड्यात नटल्या. पोरावांना नवी धडूतं आणली. सावताला कापडं आणली. इसरली मात्र आईबाप. आईच्या अंगावर 2 धडप्याचं जुणेर, भुजवर डोबाळलेली चोळी, हातात इटलेल्या बांगड्या, बापाच्या मांडीवर गळाटलेलं धोतर, पाठ नसलेला सदरा, डाव्या बाजूनं उसवलेली काळी किट्टट टोपी, फाटक्यातनं बाहेर आलेलं केस. हिरी थोरलीच्या कानी लागली. हीच येळ आहे. भावा बहिणीचं वावळणं झालं. रातच्या जेवणाला सारी बसली. फराळानं भरलेली ताटं मोरं आली. दादा, अरे तुमच्या राण्या साजल्या, पर बघ की ते आईचं लुगडं, आबाचा अवतार बघ, त्यांना कोण घेणार कापडं. जेवाय बसल्या हो गोदीनं विचारलं. पोरी, अगं सणासुदीचा नाट न गलाव, मला काय करायचंय ग, आमच्या गावऱ्या पोचल्या मसनात. आईनं गोदीला दापली आणि आवंडा गिळला. गोदा, इसरलो मी आणतो उद्याच्याला, तात्यानं सांगितलं आणि घास तोंडात घातला. का, तुम्ही एकटंच आहे वय, घेतेली की दुसरी. चंदीनं टोला मारला तशी गोदी मारकुड्या म्हसरागत बघायला लागली. काय बघताय, आमचं आम्हाला ठाव आहे, फुकटचं बोलायला काय नेट पडतंय वय. सोयऱ्यानं त्यांना कापडं घेस्तवर आमच्या बापाचा वंश खंडन झालेला नाही. शिरावर 4 लेख आहेत. गोदी नाक उडवत बोलली. बुडू द्या, आमचा वंश बुडू द्या. आमचं भाऊ द्या वाटुळं आणि तुम्हाला येऊ द्या रामाचं राज. गोदे, बाहेर हो, बाहेर हो. तुझ्या गिनात माती पडली वय. वर्षाचा आनंदाचा दिस असा रागात घास का म्हणून करायला लागली तू. आई बाप गेल्यापासनं 4 वर्षानं दिवाळीचा दिवा बघतोय. नारायणानं गोदीला बसल्या ताटावरनं उठवली, बाहेर ढाकलली. पाहुणं, पोरीला भरल्या ताटावरनं नका उठू. पोरी गो म्हणजे. आणि चंदा, अगं म्या कुठं हाटून बसली तुमच्या लुगड्या करता. पोरानू माझं ऐका. त्या रांडनं पालीनं सकून धावलाय. तिचं मन भेदारलं. सीतीनं गोदीला गप बसवली, सुनाला समजावली, पर असूचं बोलणं तिला लागलं आणि ती 3 ताड उडायला लागली. आमच्याच लुगड्या हाटून बसाया, बाकीची जिती आहेत. दोघीच्या तन्यापायी सारी जेवायची खोळंबली. निस्ती बघत राहिली. आज कवा नव्हतं चंदा पिसाळली होती. अगं चंदा, काय झालंय काय तुला, तुझ्या दारात आलो यान. मला काय नाही झालेलं, तुझ्या बायकोला दाब. तू का ऐकलंस ना,
आईला साडी नाही तर माझ्याच नवऱ्याला बोलती. माझ्याच नवऱ्यानं इजारा उचललाय वे का बाकीची मेल्यात? तोंड सांभाळून बोला. थोरली झालीस म्हणून आम्हाला मारायला निघाली वय तू? तू मर की, तुझी लेकरं बाळं मार, नवरा मरू दे तुझा. आग्या म्हावळाच्या माशिवाने तारी चांदीला फोडायला लागली. अरे पोरीनो काय चाललंय? ग बसलेला रामा बोलला. इतका येळ डोळं झाकलं होतं वय, तवा विचारायला लागलाय काय झालंय म्हणून? चंदी मुखच सोडल्यावानी सासरेला बोलली तसं रामा मोरचं ताट सारून उभा राहिला. ए बाईला, बायको काय बोलते ऐकतोयस ना? मगापासून ऐकतोय तर तोंडाची टमकी लय वाजायला लागली. लय झालं आता. तो खेकासला. तुम्ही तरी ग बसा की, सीतानं नवऱ्याला समजावला. तुमचा पागोळपणा राहू द्या. तुम्हासनी बोलता ये ना म्हणून पोरीला सांगून आमचा तमाशा चालवलाय वे. चंदा पुन्हा बिथरल्यावानी बोलायला लागली. रामाचं टाळकं सरकलं. तो शिव्या द्यायला लागला. 7 पिढ्या काढायला लागला. तो गचलून साऱ्यांना बाहेर काढायला लागला. चला उठा, चला उठा, माझ्या घरात राहायचं नाही कोणी, उठा चला. रामानं घरात दांगा माजिवला. सीती हात जोडून पाया पडून त्याला गप करायला लागली. गोदीनं अंधारात जाऊन तोंड जोडून घेतलं. जो खऱ्या बापाचा ठॅंबाचा असेल ना तो या घरात राहायचा नाही. पोरांना खसक्यानं वडून दारात घेऊन चला म्हणून नवऱ्याला बोलवायला लागली. गोंधळानं भांडणानं पोरी भेदरून रडायला लागली. पोरांच्या पाटणी धपाटा देत चंदी वरडायला लागली. तारीच्या आणि हिरीच्या मनाप्रमाणे चालल्यावाने त्या निस्त्या तमाशा बघत होत्या. पोरी लक्ष्मीनं असं केले हो. सीती तिला अडवायला लागली तसा रामा कडाडला. हे जाऊ दे तिला. कुठं तिच्या बापाची 7 ताळ्याची माडी असेल त्यात राहील. जा येता त्याचा, जा तिच्या मागं कुत्र्यावाने गोंडा गोळत जा. रामा दम काढाय तयार नव्हता. कुत्र्यावानी जगण्याचा त्याला कीट आलता. आज सारं संपवायला त्याचं मन सजलं होतं. कालव्यानं शेजारी पाजारी जमायला लागलं. जेल्या जायशा दागड्या निघा तुम्ही सुदेक. अरे जगता नाही आलं तर मारायला कोण अडवणार नाही ना. आणि ते बी नाही जमलं तर निरामाईत उड्या टाकू. ती 3 दिवस तरी पोटात घेईल. पण आता रोजच्या मारण्याचा त्योग आलाय. रामानं वैतागून साऱ्यांना बाहेर काढली खरी, पण त्याच्या काळजाला आगीचा डोंबाळा लावल्यावानी झाला. नवऱ्याच्या पाया पडून सीताच्या कपाळाला लिंबा एवढी टेंगळं आली. ननंदा भावजयासनी समजवत होत्या, पण भावजया नाक डोळं मोडून शिव्या देत होत्या. मेवणं मेवण्यांना अडवत होते. कुणी इस्तू झालं तर कुणी पाणी झालं पाहिजे, नाही तर पेटतच राहीन. जावाय पोरी बापाच्या मोरं उभं राहून हात जोडायला लागल्या, पण त्यो कुणाचा ऐकत नव्हता. काय जाते सण सूद समजना यांना. जमलेली माणसं शिव्या द्यायला लागली. साऱ्यांचा कालवा, पोरांचं रडणं, जमलेल्या बाग्यांचा गोंगाट आणि मधनंच उडणाऱ्या फटाक्याचा आवाज. सणासुदीचं कुणाचं काय झालं म्हणून पाटील पळत आला. बघतोय तर रामा घिसाड्याच्या घरामोरं माणसं जमलेली. रामा लेका काय झालं रे? सणासुदीचा हा तामाशा बारा आहे वय. पाटील काय सांगू, काय झालं कळू दे ना. रामानं सारं घडलेलं सांगितलं. मर्दा मला तुझं सारं पटलं. रायबापानं जमीन व्हायचं असतं. एकदा जमीन झालं की त्याच्यावर धो धो पाऊस पडणार, ईज कोसळणार, थंडी पडणार आणि भर चैताच्या झाडाबी सैन कराव्या लागणार. अरे हे सोचलं नाही तर ती जमीन कसली र. पाटील लाख सांगत होतं, पण त्याच्यावर सुद्धा एक रामा डाफारला. पाटील हे काय जग नाही वे. आमचं पार मातेरं झालंय, रयात राहिली नाही. रामा आईबापाच्या मोरं सांगावं तसं जगण्याची चित्रकथा सांगत होता आणि पाटलाच्या आतड्याला पीळ पडत होता. बरं रामा शांत हो, उद्याच्याला बघू. पोरानो, तात्या जेल्या चला र माझ्या घरी चाला. मी कुणाच्या घरी यायची नाही. आमासनी भरल्या ताटावर न उठवलं आणि जिनं आग लावली तिला सबूत केला नाही. चंदी साऱ्यांच्या मागं उभं राहून बोलली. पोरी उद्या बघू की. हा चला रस्त्यावर नका उभं राहू. पोरं बघा गारटले ती. चला फुकटचा तामाशा बघाय समधी असतात. पाटलानं गळ घातली आणि सारी त्याच्या मागं निघाली. भरलं घर मोकळं झालं. सीतीच्या पोटात कस्तुसं झालं. ती गपकन खालीच बसली. काय झालं म्हणून सारी तिच्या भोवती जमली. राधीनं जाऊन पाणी दिलं. आई माझं चुकलं. आईच्या समोर बसत गोदी बी म्हणली. गोदा पहिलं दिस नाही राहिलं ग. नाही राहिलं सुनाला सासू पण दाखवायचं दिस. पोरी बोलून पापाचा वाटेकरी झालीस. अगं हे कावा तरी होणार होतं ते आज झालं.
सीता काकुळतीला येऊन बोलत होती. तिचा जीव तिळतिळ तुटत होता. रामा मुक्याचं सोंग घेतल्यावानी कोणाशीच बोलत नव्हता. आबा तूच सांग, माझं चुकलंय का आबा? गोदी बापाजवळ रडायला लागली. गोदे नायक, तुझं काय बी चुकलं नाही. बघ की हे धोतार, गोधडीला तरी कमी ठिगळा असत्यात, आणि तुझ्या आईचं जुन्यार. पोरी अंगभर कापड आणि पोटाला 2 घास, या परस काय रावणाचं राज मागतोय काय पोरांना? अगं सकाळचा त्यांचा चहा झाल्यावर त्यात पाणी वतून बाळतनीला गरम पाणी दिल्यागत आमसनी चहा देतात. दुपारच्या तिपार तुकडा मोर येतोय, सांग ना कसं जागायचं? राहू द्यावं आपलं काय आता, आज हवं तू द्याला नाही, त्यांनाच देवानं सुखी ठेवावं. माझ्याकरता एक करान का? सांग की सांग, नाहीतरी तुझ्याशिवाय कोण आहे मला? अगं तू हैस म्हणून मी जेत आहे. पुन्हा रामाचं हुर्द भरून आलं. रामा रडायला लागला, तशा साऱ्या पोरी रडायला लागल्या. पोरीनू, तुमचं सासू सासरं मेलं आणि सर्गी सोन्याचं झालं. आम्ही मातोर या नरकात खितपत. आबा, अरे असं काय बोलायला लागलास तू? उठा तुम्ही उठा, माझं एवढं ऐका. पाटलाच्या वाड्यावर जा आणि साऱ्यासनी माघारी आणा. अहो किती बी झालं तरी पोरच ती. जा जा बरं, माझ्याकरता एवढं तरी करा, जावा. सीतीनं हात जोडलं. तिचं ध्यान भरलेल्या ताटावर गेलं. तात्या जेल्या आठवला, तिचं काळी झालं. जा हो, घेऊन या पोराला, तुमच्या विमानाला बरं वाटन. सीता मागच लागली, तेव्हा त्याला बरं वाटलं. दाटलेला ऊर हलका झाल्यावानी झाला. बाहेर गारठा म्या म्हणत होता. रामानं घोंगडा अंगावर घेतलं, हातात काठी घेतली, रस्त्यावर आला. घर ना घर दिव्याच्या उजेडानं लक्क झालेलं, पण आपल्या घरावर अवकळा पसरल्यावानी त्याला वाटलं. आपलं बी काहीतरी चुकलं असन. मनातल्या मनात विचार करत पाटलाच्या वाड्याकडं त्यो निघाला. चालता चालता त्यानं कानुसा घेतला. सारी सामसूम. वाड्यासमोर येऊन घडीभर उभा राहिला. हाक तरी कशी मारायची त्यो विचारात पाडला. त्याच वक्ताला पाटलाचा कुत्रा त्याच्या अंगावर धावला. अरे हाड! रामानं काठीचा व्हलघडा दिला. कुत्रं एवढत पळालं. कोण आहे र? मी आहे जी, रामा घे साडी. काय र रामा? चुकलं बघा मागाशी, पोराला न्यायला आलोय. हात जोडत रामा म्हणला. अरे निजू दे की, येतील सकाळच्याला. अरे रामा, तुझं घर माझं घर वाहिलंय का? जा जा, येतील सकाळच्याला. तसं नाही हो, बायकोचा जीवलाही तुटायला लागलाय. पोरी रडायला लागल्या. ती भरलेली ताटं तशीच पडल्यात बघा. खात्याली घास घास पाठवा की. रामाचं आणि पाटलाचं बोलणं सारी ऐकत होती. बरं बाबा, जा घेऊन पोरांना. तात्या जेल्या जायश्या, अरे तुमचा बाप आलाय तुम्हाला न्यायला. पाटील पडवीकडं बघत सांगत होता. पाटलाच्या हाकेनं सारी उठून बसली. आता त्या घराकडं त्याच्या मायताला जाऊ. चंदीनं इंचावने फणका मारला. चंदीचं बोलणं ऐकलं तसा रामा 2 पावलं मागं सरकला. काळजाव सुरा चालवल्यावाने कळवळला. सारं गप गिळून माघारा फिरला. दारात आला तर सीता पळत आली मोर. तुम्ही एकटंच? पाटलाच्या वाड्याकडे बघत सीतानं विचारलं. आबा काय झालं र? आमच्या माईताला यात आली. बोलता बोलता रामानं बाज आडवी केली आणि खोडमोडा घालून पाडला. सारी इचारी का बिचारी झाली. पोरींनी ताटं झाकून ठेवली. हातरूनं टाकून आडवी झाली. आई ये की ग, किती वेळ बसणार? ये अंग टाक. सीती निस्ती बसलेली. वाड्याला टिटवी वारडायला लागली. ढोलीतलं घुबाड घुमायला लागलं. कुत्री इवळायला लागली. रांड क्यों वरडचं? कंचा सकून सांगछ. सीतानं पचक्यानं थुकट टिटवीला शिव्या दिल्या. बाहेर येऊन कुत्र्याला पेटाळलं आणि माघार येऊन हातरुणावर बसली. देवा परमेश्वरा, पोऱ्या घर राव दे. बसत म्हणून तिने डोळं झाकलं. तुमच्या मैतीला येऊ या बॉलानं सारा जन्म फुकट गेल्यावानी वाटायला लागला होता रामाला. पाटलाचं सुदीक मस्तक चंदीच्या बोलण्यानं जायबंदी झालं. पण आपल्या घरी आलेल्याला आपणच बोलणं पाप समजून तो गप बसला. जाऊन अंथरुणावर पडला. आव घडीभर उठा. चंदीनं तात्याला हलवला. चंदे नीच बघू. तात्या पडूनच बोलला. सारी जागीच होती, पण कुणी कुणाशी बोलत नव्हतं. चंदी बिचालल्यावानी झाली. ती गप राहिना. तिने नवऱ्याला पुण्यांदा हलवला. चंदे, मेंदूचा पार भात झालाय. अहो ऐकून तरी घ्या. सकाळच्याला वाटणे करू आणि वाट फुटल तिकडे निघू. त्या रांड्या बोडक्यानं म्हणावं राजे नंबर. चंदीनं राधी, गोदी आणि सोनीच्या नावानं कडा कडा बोटं मोडली.
चंदी पाठच्या बहिणी आहेत माझ्या. जिबाळा फास्टीला कुणाला रांड्या बोडक्या म्हणली तर. आणि तुझा भाव मेल्याशिवाय त्या रांडा कशा होतीन. मर्दिनी सणसूद आहे आणि दुसऱ्याच्या घरी हौत म्हणून वाचली, नाही तर बुक्कीत कांदा फोडल्यावानी डोसकं फोडलं असतं तुझं. तात्या पडून हात सोडत बोलला तशी चंदी गप झाली. चंदी गप झाली तशी जेल्याची, जैशाची, दगड्याची बायको पडून नवऱ्याच्या कानाला लागल्या. त्यांनी बी तेच तुंतुनं वाजवायला सुरुवात केली. पोरांच्या आना घातल्या, हलक्या कानाच्यानी माना हलवल्या आणि थोरल्या तात्याला उठवला. दादा, तुझं काय म्हणणं आहे? जेल्यानं कोडं विचारल्यावाने विचारलं. जैशानं झीर धरल्यागर त्याची री वडली. रै की दादा, अरे आपणच मरमर मरतोय, राजा राणीवाणी आईबापाला ठेवतोय आणि ऐन दिवाळीला आपल्याला घरातनं बाहेर काढला. साऱ्यांनी एकाच वाक्ताला चावचाव केली. तसा तात्या खावाळला. अरे मला विचारताय? तुम्ही नेमतं पोरं हायसा? तुम्हाला काय करायचं ते करा, मला शांतपणानं राहू द्या. तात्यानं समद्याला गप करून टाकलं. थोरलं, मी आता असं ठरवलंय, आईबापाचं तोंड बघणार नाही आणि तुमच्या भनी डोळ्या देखत मेले तरी माहीत मूठ बर माती टाकायला जायचं नाही. तारी रंगात आल्यावानी बोलली. मी आता म्हणते उद्याच्याला मातीची सुधीक वाटणी करून त्या साऱ्यांचा 13वा घालून म्या जाणार. तारी तळतळली. चंदाताय, तू का बाई ग? धाकट्या हिरीनं विचारलं. म्या गप आहे तेच बरं आहे. बोलून कुठं डोसक्याचा रेंदा करून घेऊ. बापा पराज ह्यांचं नाव राम ठेवलं असतं तर सत्यवचने राम शोभलं असतं. पुराणातल्या रामाला तरी 14 वर्षाचा वनवास भोगायला लागला, पर जन्मभर वनवास आमच्या नशिबाला. चंदीनं पुन्हा तोंडाचा पट्टा चालू केला. तसा तात्या घासा साफ करत खेकाचला. कळता झाल्यापासनं आईबापांनी सगळ्याकरता किती कष्ट केलं, किती दुःख भोगलं समजा त्याच्या नजरेसमोर आलं. आईबापाचं जगणं मरणं पोराच्या करता असतंय आणि पोरं आपण फक्त त्यांना पोटाला तुकडा देतोय. अरे भडवेनो, तुम्ही आता आईबाप झालाय, उद्या तुमच्या पोरांनी असं केलं तर? आईची तारा ती आणि आबाची ही. तात्याला काय बोलावं पुढं सुधरना. दादा, तुझ्या बायकोने भांडण काढले. आमच्या बायका सबूत बोलल्या नाही तरी आबाने आम्हाला सुद्धा घराच्या बाहेर काढला. अरे झाली चूक तिच्या हातनं, द्या फाशी. त्यांना कशाला फाशी द्यायचं? आम्हीच खातो की एक. बरं, म्हणजे माझं पटत नाही ना. काय करायचे ते करा, पण सकाळच्याला करा. बघू म्हणून सारी गप झाली. आश्विनातल्या गारठ्यानं चांगला जोर धरला होता. मध्यान उलटून गेलेली खुडमुडा घालून समधी पडली. पहिला कोंबडा हरवला तशी मारवाड्यातली पोरं राज्याला न वाजलेलं फटाकडं होडकाया गावात पळाली. सारीकडं दैवारलेलं. घिसाड्याची पोरं जागी होऊन निघाया चुळबुळ चाललेली. पाटलीन जागी झाली. सुना उठून अंगणात आल्या. पाण्याचा बंब पेटला. कुठं बुठं फटाकड्या वाजायला लागल्या. आता चांगलं फटफटीत झालं होतं. तात्या उठून बाहेर आला. समोर दिनकर पाटील आंघोळ पांघोळ उरकून गंध लेत बसलेला. राम राम. बरं आम्ही जातो. तात्यानं पाटलाला रामराम घालत विचारलं. अरे मर्दानू, तोंड धुवा, 4 फराळाचा घास खा, मग जा. अहो सकाळच्याला भूक असती होय. बरं मग जा. हे बघा, गाव तिथं मारवाडा असतोय. झालं गेलं येसरा, भांडण तंडण करू नका, सणासुदीचा दिस आहेत. पाटलानं 4 विचाराच्या गोष्टी सांगून त्यांना पाठवून दिलं. पोरांना घेऊन सारी घरासमोर आली. कर वरडी असल्यावानी बाहेर उभी राहिली. तात्यानं साऱ्यासनी बोलवलं पण कुणी जागचा हालना. रातच्या भांडणात शेरड्या बांधलेल्या नव्हत्या, त्या परड्यातल्या गंजीवर चढून बसलेल्या. कोंबड्यांना डाललं नसल्यानं येरवाळी अंगणात चरत होत्या. तिघी भणी आईच्या भोवती पडलेल्या आणि सीता भरमल्यागत आथरुणावर बसून पेंगत होती. आई, तात्यानं दारातनं हाक मारली. सीतानं खाडकन डोळे उघडले. उठा की. अगं पोरीनं उठा, पोरं आल्यात. बायानू या की गातमध्ये. बोलवता बोलवता मोरवून चंदीच्या पोराला घ्यायला लागली तशी ती सासूच्या हाताला हिसाडा मारून मागं झाली. आजी म्हणून जेल्याचं पोरगं सीताजवळ गेलं. तिने त्याला उचलून कवटाळलं. तोंडाचं हातापायाचं पोटभर मुकं घेतलं. तवा तिला बरं वाटलं. आबा उठ की र. तात्यानं बापाला हाक मारली तवर तिघं आंघोळीची कापडं घेऊन नागझरीवर गेली. सुना मातर पोरसनी घेऊन घरामागं थांबल्या. तात्यानं बापाला हाक मारली आणि रामाला गैवरून आलं. रातचं समजं दुःख त्याने गिळून टाकलं. पोरा पोरी कुठे आहेत? इकडं तिकडं बघत रामानं विचारलं. म्हणून तात्यानं मागं बघितलं तर त्याला कोणी दिसेना. चंदे, हिरे, तारे, सुबा, पोरीनो या की ग घरात. रामानं घरात बोलवलं पण कोणी काय बोललं नाही. चंदा चल.
सीतीनं थोरल्या सुनाचा हात धरला तेव्हा तिने हात हिसकून घेतला. अगं असं काय करते आज, घरात चल. कोणाच्या घरात? भरल्या ताटावरनं बाहेर काढलं, बा झालं. कुणाचं घर आणि कुणाचं दार? तिघींनी कालवा करायला सुरुवात केली. सुबी गप झालेली. राम आणि सीता नुसती एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागली. गोदी उठली आणि आंघोळीला पाणी तापवाय गेली. तारे हिरे मुकाट्यानं आतवा. तात्या तू गप हो. हे बघ म्या बोलते पोरींशी. पोरीनो म्या तुमच्या पाया पडू का? सीता हात जोडत सुनाच्या पाया पडायला लागली तसा तात्या खावाळला. पोरींच्या पोटात कसनुसं झालं. जावाय गप झाला. रामा येड्यावानी बघित राहिला. आय पाया पडती तरी आपल्या बायका मस्तावल्या आहेत. तात्याचं मस्तक तडाकलं. आय आत हो. त्यांच्या पाया पडायच्या काही देव नाहीत. शेवटाचं सांगतोय, तोंडातनं सबूत काढलं तर तोंडाच्या घोगऱ्या करील. चल हो आतमध्ये. तात्यानं खिंदडून आत लावलं. आत गेलो तरी आज वाटण्या होणारच असं म्हणत त्या साऱ्या आत जाऊन पोरांना मांडीव घेऊन पाहुण्यावानी कोपऱ्यात बसून राहिल्या. चंदे हिरे तारे. अगं आईबाप गेल्यापासनं वनवाशावानी गावोगाव फिरलो आणि आज डोकं टेकाय तुमच्याकडे आलोय तर तुम्ही बहिणींनी आमच्या दुखावर मीठ सोडलं. दुनियेत कोण कोणाचं नसतं एवढं मातूर खरं. वहिने पाणी तापलंय एकेकीच्या आंघोळ्यावर का? गोदीनं पाणी तापलेलं सांगितलं. काय आम्ही कोणाच्या माहितावरनं नाही आलो. गोंगारा मारत तारी बोलली. शब्दानं शबूद वाढत होता. साऱ्यांची मस्तकं गरम झालेली. पिसळलेल्या कुत्र्यावानी एकमेकावर धावत होती. एकमेकाचं लचकं तोडत होती. आई आबा म्या बोलले आणि घरात आग लागली. म्या साऱ्यांच्या पाया पडते. हा ठाव आहे गात कळपाना. अंगावर चाबूक वाढावा तशी गोदी ओसमारली. नवऱ्याजवळ जाऊन मोठ्यांना दराडायला लागली. चला आता खिनभर थांबायचं नाही. माहेर सरलं. गोदी आणलेलं सामानाचं कापडं धडुताचं गठोळं बांधून निघाली. तिच्या मागं सारी निघाली. तिने पोरी रडत रस्त्यावर आल्या. त्यांचं नवरं त्यांच्या मोर. रामा सीता आडवायला लागली. तात्यामध्ये पडला. तवर समधी सडकला आली आणि शिरवळच्या अंगानं सरळ चालत निघाली. त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही. तिघं जड पावलांनी माघारी आली. रामा गुडघ्यात मान घालून अंगणातच लिंबाच्या झाडाच्या बुडक्याला टेकला. सीता वसरीला येऊन बसली आणि तात्या आत गेला. आता झालं ना तुमच्या मनासारखं? आय बाप त्याच गुणानं मेली. तात्यानं आईबापाचं नाव घेतलं आणि साऱ्याने भोकाड पसरलं. त्याच्या संगट पोरं रडायला लागली. सीती उठून आत गेली. हे बघा आम्हाला आमच्या वाटण्या पाहिजेल. साऱ्या वरडल्या. इतका वेळ मनावर दगड ठेवून बसलेल्या रामाला ते सहन होईना. तो उठून घरात गेला. कुणाशी एक सबूत न बोलता धर हांडा वतन हानीत. सारी पाण्याची भांडी मोकळी केली. फळीची भांडी कुंडी मध्ये आणून टाकली. उतरंडीची गाडगी गोळा केली. चिंध्या चांद्याचा ढीक केला. असं का करताय म्हणून कुणाचंच रामाला विचारायचं धारिष्ट्य होईना. मड्यावर लाकडं रचल्यावानी साऱ्या वस्तू मध्ये टाकल्या. रामाचा त्यो अवतार बघून रडता रडता समध्या गप झाल्या. अव काय करताय असं? सीतानं नवऱ्याला विचारलं. तो आपल्याच नादात हाताला घावल ती वस्तू धरून आपटीत होता. तात्या जालंदर जयशिंगा पाळा की तुमच्या बापाला आडवा की. पण रामा बेभान होऊन वस्तू आपटीतच होता. सारी भेदरून बाहेर पळाली. त्याच वक्ताला जेल्या जयशिंगान दागड्या घराकडे येताना बघून सीतानं त्यांना हाका मारून बोलिवलं. काय झालं त्यांना समजना. ते जीव खाऊन पळत सुटलं. सारी अंगणात बघून तिघांच्या काळजात लक्क्यान झालं. ते इकडं तिकडं बघायला लागले तर घरातनं धडाडा आवाज आला. तात्याला काय झालं म्हणून विचारलं. आत गेले तर बापानं घरादाराचा ओकारडा केलेला. धर भांड की घाल हातोडा. घे कापड की कर चिंद्या. गाडग्या मडग्याचं राय राय तुकडं करून टाकलेलं. आबा म्हणून समधी वरडली पण रामानं कुणाचंच ऐकलं नाही. नवऱ्यांच्या मागं त्यांच्या बायका आत गेल्या. सीते इकडे ये. रामानं बायकोला जवळ बोलवली. ती जवळ जाताच गळ्यातली पोत तोडली. काय व काय केलं सा? घरंगलेल्या मण्याकडे बघत ती वळली. अवदसा वळचणीला बसली रांड. आता घरात शिरली कुणाच्या पायानं काय कळना. असं म्हणत तिने सपक्याने सावताच्या तोंडात मारून घेतलं. आवा असं तोंड देखलं काय बोलताय? आमचं नाव घ्या. आमच्याच पायानं शिरली ना. हा ना. आता खरंच वाटुळं करून बाहेर जाणार. तारीनं पवित्रा बदलला. जोरात सास घेतला आणि उभी राहिली. वाटोळं करून बाहेर जाणार होय? कोणाचं वाटोळं करणार ग? रामा कडू हसला. नाती गोती सरलेवानी झालं.
साऱ्याच्या मोहरं पदूर घेणाऱ्या सुना पदर खाऊन बोटं वाकडी तिकडी करत नजरेला नजर बेडवायला लागल्या. तोंडाला येईन ते बोलायला लागल्या. सबुदानं सबूद वाढत होता. पोरांचं रडणं गागणं, रामाच्या शिव्या, कुणी सोडवत होतं तर कुणी शिव्या घालत होतं. बघा बघा आयतं खाऊन कसा मस्तीला आलाय रेआडा. पेटता बोळा अंगावर पडल्यावाने रामा भडाकला. डोळ्याचं इस्तू झालं, त्याचं अंग थरथरायला लागलं. रागानं येडापिसा झाल्यावाने हातातला हातोडा त्यांनी तारीकडे भिरकावला. अगं पोरी मागवय असं म्हणत सीता तारीला वाचवाय मध्ये आली. तसा हातोडा तारीचा हुकला, पण सीताच्या डोक्यावर बसला. फटक्यानं अंड फुटावं तसं मस्तक फुटलं. वरचं कवाच वरच्यावर उडून लांब पडलं. मेंदूच्या ठिकऱ्या उडाल्या आणि ती हुब्याची आडवी झाली. तडफडायला लागली. जेल्यानं आहे म्हणून ठो ठो बोंब मारली. चौघं वरडायला लागली. सुनांची बोलणारी तोंडं बंद झाली. मेली मारली घिसाड्यानं बायको मारली म्हणत सारीकडं कालवा उसळला. सारी आरडावरडा करायला लागली. म्हणून रामानं नुसतं बघितलं. सीताला पडलेली बघितली आणि त्यानं बॉम्ब मारली. पोरांना ढकलं. तिच्या जवळ जाऊन उचलली. तिला मांडीव घेतली. डोसक्यावरनं हात फिरवला. भसक्यानं हात आत गेला आणि गरम रक्तानं त्याला भाजल्यावानी झालं. सीते म्हणून त्यांनी हाक मारली. धड उडायचं बंद झालं आणि ती गपकार झाली. गेलीस का मला सोडून असं म्हणून त्यांनी पुण्यांदा बोंब मारली. तसाच तो उठला. पळत जाऊन हातोडा घेतला. तशी पोरां सुना भेदरली. राम किंजळायला लागला. कसनुस वरडायला लागला. बेभान होऊन गपक्यानं हातोडा मस्तकात हाणून घेतला. रक्ताची चिळकांडी उडाली. हातोडा हाणूनच घ्यायला लागला. आरडत पळायला लागला. समधी भेदरली. सुना पोरं हा आपल्याला मारल म्हणून पोरावांना घेऊन पळायला लागली. राम्यानं बायको मारली. राम्यानं घिसाड्यानं बायको मारली. समध्या गावात बोंबा बोंब झाली. वनवा पसरल्यावाने गावभर बातमी गेली. सारी धोत्रं सावरत तिकडं पळायला लागली. लेकूरवाळ्या लेकरांना टाकून पळत सुटल्या. म्हातारी कोतारी काठ्या टेकत निघाली. आटलाच्या कानावर वार्ता गेली. तसा इठ्ठला पांडुरंगा म्हणून त्याने गपकीने डोळं झाकलं. अव पळा व पळा पळा. हळहळत पाटलीन वरडली. तसा पाटील उठला. घिसाड्याच्या घराकडं पळाला. लोक कोणी लांब जाऊन बघत होती, कोण वरडत होती. पोरांसुना गर्दीतनं पळाली. सारी पोरं बायका पोरांना घेऊन लांब पळाली. आईच्या मरणानं कोणाचं चित थाऱ्यावर नव्हतं आणि बापाच्या करणीनं समधी भयभीत झाली होती. साऱ्यांच्या बायका वरडायला लागल्या. सारी आडवळणानं निघाली. जेल्याचा तात्याचा पाय निघत नव्हता. पाटलानं मोहरं जाऊन बघितलं तर शिर तुटलेल्या सैनिकावाने तो हातोडा फिरवत स्वतः रक्तानं भिजलेला. आता याला थांबवावा कसा, काय करावं? पाटलाला काही सुधरना. अरे पळा की कसलं तरी चराट आणा. पाटलानं वरडून सांगितलं आणि तो रामा रामा म्हणून त्याला हाका मारायला लागला. 4 चौघांनी चराटं आणली, पण मोहरं यायचं कोणाचं धारिष्ट होईना. त्याने तिथनं चराटं पाटलाकडं फेकली. पाटलानं त्याचा सरक फासा बनवला. रामाच्या हातातल्या हातोड्यावर लांबनं फेकला. सरक फासा हातोड्यावर पडला. तसं पाटलानं चराट ताणून हिसका दिला. एका हिसक्यात हातोडा हातातनं उडाला. अंधारा म्हणून पाटील रामाकडं पळाला. बगे जवळ आले. कोण सीतेभोवती तर कोण रामाभोवती जमलं. पाटलाने सीताचं डोळं बंद केलं. गडगड्यावरची गोधडी घेऊन तिला झाकली. अरे त्या पोरांना बोलवा कोणतरी. अहो ती समधी आडवाट्यानं सावरदाऱ्याच्या अंगाला पळून गेली. पण काय बी करून ह्याला वाचवाय पाहिजे. पाटील मनाशी विचार करत करत जोगळेकर डॉक्टरकडे निघाला. रामाची ही दशा बघितली. डॉक्टरनं आतनं दवाखाना बंद करून घेतला. गावातल्या आया बाया हैरत करायला लागल्या. कोंबड्या कोंबड्या डालद्यात तशा, जनावरं तशीच धावणीला. घिसाड्यानं बायकोला मारली एवढं एकच म्हणत जो तो वाड्या वस्त्यावरनं गावात पळत होता. सण दिवाळीचा, पण गावावर सुतक आल्यावाने झालं होतं. रामाचं सारं मैतर जमलं, पण डॉक्टर त्याला आत घेईना. वलाराच्या घेण्यानं मोरं जाऊन पाटलाला सांगितलं. पाटील पाय उचलून दवाखान्याजवळ आला. रामा बेवारसी पडलेला, रक्ताचं पन्हाळं वाहत्यात. दवाखान्याचं दार बंद. पाटलानं बाहेरनं हाक मारली. तसा डॉक्टर चोरावाने खिडकीतनं काय आहे म्हणून विचारायला लागला. अहो डॉक्टर, रामा बाहेर पडलाय, दार बंद. आता हे बघा. अहो त्याला दवा दारू तरी द्या की डॉक्टर. अहो पण त्याचा पैसा, त्याची जबाबदारी. मग काय मरू द्यायचं का त्याला? तसं नाही हो. मग कसं? डॉक्टर आहे का राक्षस आहे? माणूस मरणाच्या दारात उभा आहे आणि तुम्हाला पैसा पाहिजे होय?
मग मरू दे त्याला, मी करतो पंचनामा, तालुक्याला कळवतो की डॉक्टरने रामाला मारून टाकला म्हणून. असं म्हणून पाटील तोंड फिरवून चालायला लागला. तसा डॉक्टर मागचं दार उघडून पळत येऊन पाटलाच्या पाया पाडायला लागला. डॉक्टर, माझ्या कशा पाया पाडताय? या रामाची सेवा करा, तुम्हाला पुण्य लागल. अहो, रामाला आतमध्ये घ्यायला मदत तर करा ना. रामाला आतमध्ये निजावला. फुटलेलं डोसकं मलमपट्टीनं आळापलं, 4 सुया टोचल्या. पाटलाच्या मोहरं रामाच्या बायकोचं मडं उभं, तो तसाच बाहेर आला. पोरांनो, सायकली काढा, 4 अंगाला पळा. असतेले तिथनं रामाच्या पोरासनी आणि सोनासनी घेऊन या. पळा, निघा. अजून एक करा, जवळपासच्या गावात घिसाडी असतील तर बोलवून आणा. या मड्याची इलेवाट लावायला लागल आणि घडलेलं ह्या कानाचं त्या कानाला समजू देऊ नका, नाहीतर ती गेली मरणा मागणं आणि ह्यो जायचा फासाव. पाटलानं सांगितल्याप्रमाणे दोघं चौघं सायकली घेऊन निघाली. पाटील विचार करायला लागला, पोटची पोरं पळून गेली, आग लावायची का असल्या नात्यांना? पोरगं रडायला लागल्यावर 17 कोसावरनं आईला पाना फुटतो. आज ती मरून पडली आणि पोरं पळून गेली. कसली देवा करणी तुझी? लहानपणापासून नवरा बायकोनं लहानाची मोठी केली, जन्मभर नागधुऱ्या काढल्या आणि शेवटाला काय ते हे असं? त्याचं हुरदच जड झालं. गावात कोणाला अन्न गोड लागना. गुलब्या मात्र टोपीची कोच काढून गर्दीतनं हिंडून निघून गेला. दिस माथ्यावाला रामाच्या मैत्राने दारातल्या लिंबाचा पाला वरबडला आणि गोधडी काढून सीताच्या अंगावर टाकली. गाव मैताच्या तयारीला लागलेलं. दवाखान्यातनं येऊन पाटील घोंगडी टाकून लिंबाच्या झाडाखाली टेकला. उभी राहिलेली पाटलाच्या भोवती येऊन बसली. तिसरा पाराचा वकूत उलटला. रामा कान्हायला लागला. घडीभरानं रामानं डोळं उघडलं. इकडं तिकडं बघितलं, तटक्यानं उठला. त्याला घडलेलं आठवलं आणि सीते सीते म्हणत तो येड्यावानी पाळायला लागला. घरात आला तर सीती लिंबाच्या पाल्यात पडलेली रामानं बघितली. रामा हमरत होता. बघणाऱ्याचं डोळं वलावलेलं. तिचं एक एक गुण आठवून तो रडत होता. पाटलाला ते दुःख बघवना तो रामाला जवळ घेऊन बसला. पाटील त्याच्याशी बोलत होता, पण रामा मातूर सीतीच्या आठवणीनं याडा झाला. नवी नवरी म्हणून ती घरात आल्यापासून समजा एक एक करून आठवायला लागला. त्याचं भान हरपल्यावानी झालं. तो बरळायला लागला. अगं सीते, गडीभर तू नसलीस तर तात्या, जेल्या, दागड्या, जैश्या येडी होत्यात बघ. जेल्याचं पोर तर काय तुझा लय धोसरा धरते. मरणाचा येडा विचार डोसक्यात आणू नको सीते. तो सीते म्हणून एकदा मारडला आणि पाटलानं त्याच्या पाठीवर हात ठेवला. तो पुन्हा चाचळायला लागला. रामाचं दुःख बघून पाटलाचं काळीच फुगायला लागलं. त्याला कसा समजावा कळना त्याला. नानाच्या हातातली तवली पाटलानं त्याला दिली. पाणी प्यायला तवली तोंडाला लावणार तर त्यातल्या पाण्यात त्याचं स्वतःचं जखमी तोंड त्याला दिसलं आणि तवली त्याच्या हातातनं खाली पडली. सीते, बघ एकदा. विचार की मला म्हाताऱ्याला किती लागलंय म्हणून. विचार की ग सीते. आता मात्र रामाचा आक्रोश पाटलाला आणि गावाला सहीन होईना. पाटील जागचा उठला, घरामागं गेला. लोक तोंड फिरवून रडायला लागले. इतका वखूत कुठेतरी गेलेला मोत्या माणसातनं पळत आला. रामाच्या मोहरं बसला. आबाळाकडं तोंड करून एवढायला लागला. तेवढ्या धाड धाड करत सडकनं गाडी गावात शिरली. समधी तिकडं बघायला लागली आणि ती पोलिसाची गाडी घराच्या जवळ येऊन थांबली. चला, मैताची तपासणी करा, लोकांच्या जबाने घ्या. पोलिसांना सांगता सांगता फौजदार पाटलाजवळ येऊन उभा राहिला. पाटील, तुमचा सांगावा पाठवला होता तुम्ही, तो मिळाला म्हणून आम्ही आलोय. दगड्यात सांभार तुमचा सांगावा घेऊन आला होता. दगडे आणि माझा सांगावा घेऊन? पाटील वटातल्या वटात पुटपुटला. त्यानं गर्दीकडे बघितलं. दगड्या सांभार गर्दीत उभा राहिला होता. ए दगड्या, मोर ये. साहेब, आमच्या गावात ह्यो एकुलता एक दगड्याचा आंबार आहे. पण पाटील, हा नव्हता आलेला तो. मग कोण होता? पाटील, आमची कसली उलट तपासणी घेत आहे? बाय मेली, तिच्या नवऱ्यानं तिला मारलंय. आम्हाला खुन्याला अटक केली पाहिजे पाटील. फौजदारानं पोलिसांना बोलता बोलता पाटलाला सांगितलं. फौजदार साहेब, बाई मेली हे सत्य आहे, पण तिला तिच्या नवऱ्यानं मारली हे असत्य आहे. पाटील, सत्य असत्याच्या काय गोष्टी बोलताय? बक्कल नंबर 15. कुठं आहे तिचा नवरा? बेड्या ठोका त्याला. आमचं काम आम्हाला करू द्या पाटील. फौजदार साहेब, गाव खात्याचं न्यायदानाचं काम पोलीस पाटलाकडं असते आणि ह्या गावचा पोलीस पाटील मी आहे, दिनकर पाटील. पाटलानं फौजदाराला जामला. पाटील, तुम्हाला सरकारला मदत करण्यासाठी नेमलंय, गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी नाही.
पाटलानं जळजळीत नजर फौजदारावर रोखली. दोघं पण आता इरेला पेटली. फौजदार कमरेच्या पिस्तुलावर हात ठेवून बोलत होता आणि पाटील दंड सावरत तंबीत होता. अरे फौजदारा, त्या कमरेच्या खेळण्याचं भ्याव मला नका दाऊ. असं असं म्हणून फौजदारानं खासकुन्या कमरेचं पिस्तूल काढलं आणि हवेत बार उडवला. ठो आवाजानं माणसांची कानफडं फाटली. काळीज लक्क्यानं हल्ली. समधी पळायला लागली. अरे मोकार कशापाय फटाकडं उडवतोय आणि डोसकं पिकवतोय? मनगटात रग असेल तर फोड या मर्दाचं छाताड. टरा टरा अंगातला सरदारा टरकावून छाती काढत पाटील मोरा आला. पाटील पाटील म्या पाय धरतो तुमचं. अहो म्या कोण तुमचा? माझ्याकरता कशापाय वाट्यात इंगूळ घेताय? मला कशापाय वाचवताय? रामा बोलत होता. नाही नाही माय बाप, मला सांगू द्या साहेब. साहेब म्या मारली माझ्या सीतीला. या हातोड्यानं मारली. रामानं पळत जाऊन हातोडा आणला. तो फौजदाराला दाखवायला लागला. जलंबर ह्यानं मला जगवलं आणि त्यानं जीव घेतला मी माझ्या सीतीचा. रामा खरं खरं सांगायला लागला. त्याचा जगण्यावरचा विश्वासच उडाला होता. जगण्यापारास त्याला मरण बरं वाटायला लागलं. आता त्याला कसा वाचवावा हे पाटलाला काही सुधरना. पाटील, पंचनाम्यावर पंचांच्या सह्या झाल्याशिवाय अंत्यविधी करता येणार नाही, नाहीतर आम्हाला प्रेत घेऊन जावं लागेल. फौजदारानं उजव्या हातातली काठी डाव्या हातावर मारली आणि पाटलाकडं पाठ फिरून उभा राहिला. पाटलानं फौजदारावर आडाखा टाकला, पर त्या आडाख्यात पाटीलच गुंतला होता. पंचनाम्यावर सह्या नाही कराव्यात तर प्रेताचं हाल, आणि सह्या कराव्यात तर गरीबडा रामा जाणार फासाव. चला रे, प्रेत चढवा गाडीत. फौजदाराचा हुकूम सुटला तशी पोलीस सॅल्यूट मारून कामाला लागली. पाटलानं गावचं 4 इसम बोलवलं. पंचनाम्यावर अंगठं घेतलं. मैताचं उरकलं की रामाला घेऊन जाणार. फौजदारानं सांगितलं तसं पाटलानं गड्याला सरपान गावऱ्याची बैलगाडी मसनवट्याकडे न्यायला लावली. सरपान गावऱ्याने गाडीचं ऐकलं आणि रामा ताटक्यानं उठून पाटलाच्या पायावर लोळून घ्यायला लागला. मर्तिकाचा खर्च स्वायऱ्यानं करायचा असतोय. स्वायरा नाही, माझ्या कमरेला छादाम नाही. मैताचा खर्च पाटलानं केल्यावर माझी सीती 7 जलम दुसऱ्याच्या उपकारात राहणार. पाटील, आमच्या जातीत मैताचा खर्च स्वायऱ्यानं करायचा असतोय. अरे रामा, मेले आणि ती जग सरतं. कसली जात आणि कसलं सोयरं. सत्य हेच, मेलेल्या माणसाला मातीच्या आड करणं. पाटील, तसं नाही व. उसनं पासनं द्या मला. जगलो वाचलो तर फेडीन म्या. हात जोडत रामा बोलला. फौजदार गप्प बसून बघित होता. आयाबायांचं डोळं गळत होतं. म्या पैसे द्यायला तयार आहे, पण दावणीची जित्राब म्या घेऊन जाईल. बंडीच्या खिशातल्या हिरव्या चर 100च्या नोटा टिचकीनं वाजवत सावकार मानला. वय म्हणून त्यांनी त्या नोटा घेतल्या. तसाच गोविंदा शिंप्याच्या दुकानाकडं पळाला. हिरवी चर इरकल घेतली. हिरवी काकणं, माळ्याकडनं फुलं, हळद कुकू घेतलं, पळत आला. मोठं बघून पाणी तापवाय ठेवलं. सीताजवळ जाऊन तिच्या अंगावरचा लिंबाचा पाला बाजूला काढला. त्यानं 4 आयाबायांना हात जोडून जवळ बोलवलं. आंघोळ घातली. आयवाचं लेणं चढवलं. इरकल नेसावली. कपाळभर मळवट भरला. काकणं चढवली. बाया हैरत करायला लागल्या. आयवाचं मरण आलं. मोठ्या नशिबाची बाया. बायकांचा एक एक सबूत रामाच्या कानावर पडत होता. त्याला समजा आठवायला लागलं. याच चिंध्यापाय घडलं समजा. सीते, इरकलीत लय रूपवान दिसतीयास. हीच इरकल म्या पहिली घेतली असती तर तू मेली नसतीस ग. तो तिच्या पायावर डोसकं ठेवून हमरायला लागला. पाटलानं पोलीस पार्टीची जेवणाखाण्याची व्यवस्था वाड्यावर करून टाकली. तिरडी बांधून झाली. शिकाळी बांधली. गौरी पेटवली. मड ठेवा ताटीव. पाटील बोलला तसा रामा तिच्याजवळ जाऊन उचलून तिला मांडीव घ्यायला लागला. पाटलानं त्याला दटावला. त्यासरशी तो मागं सरला. रामाचं जातवालं कोणीच नव्हतं. मग खांदकरी होणार कोण? जो तो विचारायला लागला. मग पोलिसांनी खांद दिलं. रामा गाडगं धरून मोरं निघाला. मढं उचललं आणि दावणीची जनावरं वड घेऊन हमरायला लागली. कोंबड्यांनी कालवा केला. मोत्यानं रामाच्या हातातलं गाडगं हिसकावून घेतलं. सारं गाव मसनवाट्या पावतर निघालं, पर सावकार तिथंच. मै 4 पावलं गेली. जित्राब सोडली आणि तो नेता नील तिथं नेऊन गेला. मड्यावर गावऱ्या, लाकडं रचली गेली. शेवटाची गौरी तोंडावर ठेवणार तर रामानं अडवलं. सीते, जावयाची आय मेल्यावर बोलली होतीस की बायला आईवाचं मरण यावं, मला तुमच्या हातनं मरण यावं द्यावा. तुझा सबूत तू खरा करून गेलीस सीते. तात्या, जेल्या, दगड्या, जैश्या,
अरे पुन्हा आई नाही दिसायची, बघा ती निघाली. बोलता बोलता त्याच्या डोळ्यावर अंधारे आल्या. झोक जाऊन त्यो सरणावर पडणार तर पाटलानं त्याला मागं वाढला. सरणाला अग्नी दिला. सीते म्हणून रामानं बोंब मारली. अग्नी भडकला. तिच्या संगट त्याच्याच जन्माची राख होत होती. चला साहेब, रामा म्हणला. फौजदार साहेब, अहो त्याला नेतोय, पर उद्याच्याला सावडायचं आहे ना. पाटील, अवकाशाचंच आवड ना आता. रामा, अरे तिचा आत्मा तो जितेपणीच मिळाला होता पाटील. रडत रडत रामा फौजदाराच्या जवळ आला. सीते, तू गेली मला एकट्याला टाकून. रामानं साऱ्यांना हात जोडलं, पाटलाचं पाय धरलं. पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला. त्याची नजर घरावर पडली. गावची कुत्री फिरत होती. गाडी निघाली. तो सारीकडे बघत होता, शिवार निरखत होता, पर त्याचं काहीच नव्हतं. गाडी निघाली तसा मोत्या तिरागत आला. मोत्या म्हणून रामानं हाक मारली. त्यानं झेप घेतली तसा गाडीच्या चाकाखाली आला. फुगा फुटल्यावानी फुटला. पोरं, सुना, नातवंडांसंगट मोत्या बी रामाला सोडून गेला. श्रोते हो, ही होती संपत जाधव यांची कादंबरी नातं. कादंबरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. त्यामुळे जर तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, ते प्रेस करा. त्यातला ऑल हा पर्याय निवडा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.